चांगले घडता दोन लक्षात घडता कुठे दुर्लक्ष झालं ना तर त्याचा परिणाम पण फॅमिलीवर होऊ शकतो, पण परिवारावर आपण आपल्या परिवाराचे आधारस्तंभ आहोत ही काळजी घ्यायची. सुखाची सुरुवात करून नाही पाहिजे सांगा सुखासाठी सुखासाठी सैरावाला जळले आहे तुझ्या घरी, सुखासाठी सैरावाला घेऊन जेवण भाजीचा विचार करता टीव्ही छान लक्ष द्या घरी तुझे सुख तुझ्या घरात तुझं घर सुखी त्यासाठी सगळं आपण काय करायला पाहिजे विनाशर्त आपल्या फॅमिलीला माफ केली आणि विनाशर्त आपल्या परिवाराची माफी मागितली पाहिजे. कारण आपण परिपूर्ण नाही, आपलं हृदय वेगवेगळ्या घटनांनी नेहमी छलनी झालेलं असतं. कसा ते रक्त सांगताना ते आपण ज्यांनी आपल्याला हरत नाही तर त्यांच्यावर सांगतो की आपल्याला सुखी नाही मिळाली तर त्याचा घरात वरिष्ठांकडे जाऊ शकतो. काय पाण्याची सुखी नाही मिळाली तर त्याचा कुठेतरी बाहेर मुलीवर सुद्धा हा रागाचा जो प्रवास आहे ना थांबला पाहिजे. तुमच्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ना त्या नकारात्मक ऊर्जेला तुम्ही इंधन म्हणून वापरू, स्वतःला डिस्ट्रॉय करण्यासाठी नाही वापरायचं, त्याचा वापर आहे सकारात्मक गोष्टीसाठी. पूर्वीच्या काही गोष्टी ना वेगवेगळ्या चालायची कोळशावर आणि तुमचं जी नकारात्मक ऊर्जा आहे ना तुम्ही कोळशाचा वापर करा आणि ऍक्च्युअली वेगवेगळ्या गोष्टी मी आज सांगतो मला कॉलेज म्हणून बोलतो तरी पण बोलतो हा बरोबर कधी भरती भरतीच्या आधी हा माझा घराची किती प्रसंग आले काय पण आम्ही तुमच्या नकारात्मक आणि सकारात्मक हे आपल्या आयुष्याचा परिणाम होतो. जसं रात्र दिवस तर तुम्ही एक गुरुत्व आहे सुखाचे काय गुरु नाही क्षणाचाच असतो तो सोबतीचा माझा मुसाफिरी या बेफिकीर माझ्या दुःखाचा रम्य सहवास. दुःखाचा रम्य सहवास म्हणजे काय म्हणजे दुःख किंवा अडचणी या तुमच्या आयुष्यात कायमच्या असतात तो रम्य समजायला शुद्ध काय कधी कधी शाळाला ते जे दुःख येतात विकार ठीक आहे आई अडचण होती ना मला काल रात्री गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त काय मी बोललो मला माझी जबाबदारी मी माझ्या जबाबदारीवर प्रेम माझ्याकडून काही आवडत जो आपल्या जबाबदारीवर प्रेम करतो आता पैसे जीवमध्ये काय जातात काय होतं पैसे तू काय घेतो भविष्य जिथे तिथे तुम्हाला दुःख भोगावे लागले तिथे असं पडवलं त्याला असं कार्याचा जीव दिला तुमचं शरीर चांगलं होईल की नाही आणि साखरेचा पाठ भरून दिला मध्ये दुःखाला तिथे तुमची ऊर्जा आहे जिथे कमी आहे तिथे तुमची गरज आहे.